गुड मॉर्निंग दोस्तों. तो आज आपण चाललो आहे जत्रेला. आपल्या इकडे सटाण्याजवळ बाक्षी म्हणून जत्रेला चाललोय. खंडेरावाची यात्रा आहे तर तिथं आज चाललेलो आहे. तिथं थोडं कोंबडं द्यायचं आहे. मग ते थोडा कार्यक्रम आहे तिथं. आज सुट्टी मारून आपण हॉस्पिटलला सुट्टी मारून चाललेलो आहे. बघा मग आता पुढं काय होतं काय नाही. बाकी तुमचं कसं चाललं काय चाललं कमेंटमध्ये एकदा सांगा. तुमची तब्येत कशी काय काही नाही. थंडीची तर बरीच असावी थंडीची तब्येत. चला मित्रांनो पुढे बघत राहा. गर्दी मित्रांनो फुल गर्दी इकडनं तिकडनं. बाक्षीची जत्रेला आलेलो आहे आम्ही. फुल गर्दी. बाक्षी खंडोबा महाराजांची सटाणा तालुका बाक्षीची यात्रा खंडोबा महाराजांची. निस्ती गर्दी. आपला शिव भाऊ हात कर शिव. तो बी काय करू राहिला बाय बाय कर. हा चालला तो पुढं बाय तसा. नुसती गर्दी नुसतीच गर्दी. आपल्याला गाडीला जागा नाही असा विषय. एवढ्या गर्दीत ते टाकलेली आपण गाडी. कोठी घ्या कोठी. ड्रम जा रे अभी. फुल बाजार करत करत गंमत चालू आहे आमची. ऊसचा रस प्यायला थांबलेला आहे. ऊसका रस. लिंबू पाणी प्यायला थांबलं होतं पण मग काय लिंबू पाणी नाही ऊसचाच आहे. मित्रांनो बघू शकता आपला आलेला आहे रस. पप्पा काय म्हणत होते तुम्ही. तुम्ही भाऊ सटाणा तालुका मा आमना बाक्षी गावचं जत्राला येता का तुम्ही. लय माझा पोचलेलो आहे आता मंदिरापाशी. फुल गर्दी. चप्पल काढायचं वांदे आता आमचे. हे दोन कोंबडे चालले. कटणे केली जा रे कटणे केली. तर आता कोंबड्यांचा शेवटचा दिवस आहे. हे दाखवून द्यावं लागतं कोंबड्यांना शेवटचं. खायचं प्यायचं आणि पाणी पाजून द्यावं लागतं. इकडनं खंडेराव महाराज चालत आलेले होते. इथं पायाचा मोठा ठस्सा आहे. इकडं विराजमान झाले होते खंडेराव महाराज. मंदिरातली गर्दी. किती गर्दी. कुठून कुठपर्यंत ही इथून इकडं पर्यंत आहे. माझं झूम पण पोचून नाही राहिला एवढ्या लांबपर्यंत. हे इकडं पार इकडं जे आहे ना इकडं इथं सुद्धा गाड्या लागलेल्या आणि तिथं सुद्धा गर्दी. इकडं बी आणि आम्ही कमीत कमी 1 किलोमीटर वरती. आम्ही आलेलो आता तळी भरायला देवांची. अशा प्रकारे आमची तळी भरली गेलेली आहे. प्रसाद वगैरे टाकला गेलेला आहे. मित्रांनो आता थोडीशी आपण माहिती घेऊ काकांकडनं.
दादा खंडेराव महाराजांना जो आपण प्रसाद देतो तो एक पाय वरती करूनच प्रसाद का देतो आपण? येतो म्हणजे त्याचा विषय असा आहे, इकडे जेव्हा निघाले चंदनपुरीमध्ये, बरोबर, चंदनपूरमध्ये निघाले चंदनपूर तर त्यांना अत्यंत अनेक गोष्टीचा त्रास झाला. जंगलामध्ये येताना बळीमल्ल्यापासून त्याच्यानंतर नरकावदापासून सगळ्या गोष्टीपासून मग त्यांनी असे अवतार घेत आलेला आहे. बरोबर, अवतार घेत आलाय. मग त्याच्यामध्ये ज्या वेळेस तो चंदनपुरामध्ये यायच्या वेळेस हो. मग त्यांनी म्हाताऱ्याचं रूप घेतलं, म्हणजे खंडेराव अगोदर खंडेराव महाराजांनी. म्हणजे तो हातापायाने काडी मोडी, बोटाने शंभूजडी, अच्छा, लक्षात. हो. मग त्यावेळेस तो कुबडा झाला. हा, कुबडा झाला मग तो एका पायावर हिटकत राहिला. अच्छा, एका पायावर म्हणजे त्याला हेंगडी प्रधान त्याला म्हणले. त्यावेळेचं नाव त्याचं हेंगडी प्रधान. हेंगडी प्रधान, हेंगडी प्रधान त्यावेळेचं नाव. मग ते हेंगडी प्रधान त्याचा एक प्रधान आहे प्रधान देवाचा सुद्धा, त्याचं नाव हेंगडी प्रधान. त्यांनी त्याचं रूप घेतलं. बर, त्याला हे बन्न तोडून सनी बाणाईला जे खायचं होतं त्यावेळेस त्यांनी अशी अनेक कामं केलेली आहेत. मग त्यावेळेस त्यांनी बाणाईला जिंकण्यासाठी हे हेंगडी प्रधानचं रूप घेतलं. म्हणजे त्यावेळेस तो एका पायावर होता. अच्छा, एका पायावर. मग त्यावेळी एका पायावरच तो जेही आलं प्रसाद तो एका पायावरच भक्षण. अच्छा, एका पायावर उभं राहून, उजवा पाय वरती डावा पायावर उभं राहून, आणि जेही तुम्ही प्रसाद असो, पुरणपोळी असो, कुठलेही असो, त्यावेळेस ते प्रसाद भक्षण करायचं. त्याच्यावरती त्यांनी कमीत कमी 12 वर्ष काढले. 12 वर्ष काढले. 12 वर्ष काढले. 12 वर्षानंतर मग त्यांनी चंदनपुरीमध्ये प्रवेश केल्यानंतर मग त्यांनी त्यावेळेस अत्यंत म्हाताऱ्याचं रूप घेतलं परदाखी. हो, मग तो चंदनपुरीमध्ये धनगर समाज आणि कुठे त्यांना विचारपूस बाणायचा वाडा कुठे काय कुठे त्याची ती माहिती घेत गेला. मग त्या बाणाईच्या वाड्याच्या द्वारपालांनी सांगितलं का असा मनुष्य आला आहे आणि तो काम मागतोय. मग त्यावेळेस त्यांनी बाणाईकडे काम मागितलं. तर मग बाणाई म्हणे तुझ्या अंगामध्ये तो 80 वर्षाचा म्हातारा आहे बरोबर, आणि माझ्या घरी जे काम आहेत ते सर्व म्हणजे मेहनतीचे काम आहेत. मेंढ वाळायचे, झाडं तोडायचे, ते टाकायचे. मला जे सांगतील ते काम करत याची प्रथा पण. तर दादा आपण गोंधळ पण करता का? गोंधळ पण करता? पार्टी आहे का? काय पार्टीचं नाव काय जरा सांगा. हा पार्टीचं सप्तशृंगी. सप्तशृंगी गोंधळ जागरण पार्टी, गोंधळ जागरण पार्टी कुठे आहे आपली? वाजगाव. वाजगाव खर्ड. जरा नंबर सांगा. 97 63 97 63 66 82 96. 82 96. नाव काय दादा तुमचं? सीताराम शंकर बडगे, सीताराम शंकर बडगे, गोंधळी. गोंधळी आहेत. जर कोणाला लागत असेल गोंधळासाठी तर दादांचा नंबर पण दिलेला आहे. ओरिजिनल गोंधळीचे बरं का. जागरण गोंधळ आता कोणी पण करतं, हा. ही समाजानेच गोंधळी. समाजानेच गोंधळी आहे दादा. तर कोणी नक्की संपर्क करा. काकांकडनं थोडीशी खंडेराव महाराजांच्या प्रसादाबद्दल माहिती घेतलेली आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतलेला आहे. तर तो थोडा आवाजाचा विषय असेल कि सरदार बहुत खुश होगा, शाबाशी देगा क्यों? कारण की तिथं जे चालू होतं त्यांचं वाद्य त्याच्यामध्ये थोडा आवाज येत नसेल तर मग तुम्ही थोडं फोकस करून ऐकून घ्या. काकांकडे नवीन स्कीम आलेली आहे लाडक्या बहिणीची. 1500 द्यायची आणि 1 किलोची पेढे घेऊन जायचे मावाचे. बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे. कोंबडं कापून झालेलं आहे बघू शकता. तिकडं मागं ठेवलं आहे कोंबडं. आता ड्रायव्हिंगला स्वतः मी बसलो. स्वतः मी बसलेलो आहे आता ड्रायव्हिंगला. स्वतः ऋषिकेश हिरे बसलेलो आहे. आता पप्पा त्यांना घ्यायला इकडं गर्दीत जावं लागणार आहे. ज्याने रस्ताने दिला का त्याला टेकवणार आहे मी आता गाडी. यांना हरणं देऊन जाम पण रस्ता देऊन आले. तसं आपण एक बुलेटला लागूनच चालव राहिलो गाडी. तरी ते मावशा लोक आहे ना, मावशा लहान लहान पोरी मंद बदक सारखे चालू राहिले. कसं मंद बदक. आपण तरी गर्दीमध्ये काचोबीचं बंद केलेलं आहे. उभा घेतलं का नाही ना काचा. आता आपण असं वाटतंय उघडून घ्यावा आपल्या साईडचा, तरी डाव्या साईडचा जाऊ द्या. कसं आहे थोडं मागचं बी बघितलं पाहिजे. जास्तच पुढचं नाही बघायचं. त्या पाहते आपण या डोंगरवरून आलेलो आहे आता खाली. अरे आबा आपण ते फिरे होत रे.
लय फिरून आलो आम्ही, असं इकडनं फुल फिरून आलेलो आहे नाही का. आणि अजून मला गर्दी अजून थांबून नाही. आम्ही जेवायला थांबलेलो म्हणजे त्या कोंबडा कापलेलं होतं, कोंबड्याची भाजी करायची आता. जंगलात. नमस्ते. हे बघा इकडं आमचं सटाण्यातलं भाक्षीचं डोंगर आहे. हे बघा इथं खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. आणि त्यांच्या इकडं पायथ्याशी म्हणजे हे बघा इकडं आम्ही मस्त जंगलात, हे बाजूचं जंगल दाखव. जंगल म्हणजे शेतामध्ये शेतात आहे, मस्त एन्जॉय करतोय आम्ही. हे बघा किती गर्दी आहे इकडं दाखव. इथं मस्त चाललंय शिजवायचं काम. आता हे कच्चं पक्क जसं शिजेल तसं पण. आणि एकच भांड्यामध्ये शिजवू राहिलो. भाकरी घरून आणलेलं आहे, म्हणजे घरून आणलेलं आहे भाकरी. तर आता हे दाखव. हे जे भांड आहे ना, भाजी बघा कशी दिसते छान. हे जे भांड आहे ना, आता या भांड्याला उलट्या करून भाकरी गरम करायची आम्हाला. आणि इकडे यांची मजा चालू आहे, आरामशीर बसेल, बादशासारखे बसेल. हात सुद्धा लावेल नाही, कांदा जसं तसं बाजूला पडलेला आहे. आणि हा एक इकडे राहिला फुट्टाने खाऊन, अरे फुट्टाने खाऊ राहिला तो. पाहतो बा कसा तो. भाजी दाखव, शिजवताना दाखव. ही भाजी बघू शकता तुम्ही, एकदम तोंडाला पाणी येईल, तोंडाला नुसतं पंडळ लागल आणि बादली भरेल तुमची, तोंडाला पाणी येऊन एवढं पाणी येईल. तसं आम्ही जार आणलेलं बा पाण्यासाठी. आपली भाजी जी आहे शिजून थोडीशी तयार झालेली आहे, उकळ आलेलं आहे, बघू शकता तिला. किती मस्त चुलीवरचा आनंद घ्यायचा जेवणाचा. अजून तिला घट्ट करायचं आहे मस्त. ती अजून फक्त धूळ जवळ आहे. तिला घट्ट करून लाल लाल पाहिजे होती ती, पण आपला घरचा मसाला त्याच्यामुळे ठीक आहे. आज शिजल्यावर होणार आहे म्हणा. बघू सगळे जण एक 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 निघू राहिले ना. आता राहिले वाजले 6 वाजेच्या आसपास वाजलेले. आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे, जेवायला बसायचं. चावी काढून घेतो गाडीची. कसं गाडीत गाणे चालू होते ना, गाडीमधले गाणे आपण स्पीकर चालू करू. हा आता कसं आपल्या भाकरी बाहेर मागत ठेवलेलं आहे. भाकरी 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 याच्यात आहे ना. मम्मीकडे आता जेवण बिवण करून घेतो मग व्हिडिओ बनव. आता जेवायला बसलेलो आहे. हा काला म्हणून मला दणका चालू आहे आमचा. हा कांदे, भाजी, हे पीस काला मोडायचा, हाणायची. आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त एकदम पोट भरून. आता आवरणीवर चालू आहे. ताटल्या बिटल्या धुवून आहे ना, ताटल्या बिटल्या मस्त मातीने धुवून घेतल्या, पाणी टाकलं, धुवून घेतल्या मस्त. म्हणजे जो तेलकटपणा असेल तो निघून जाईल मस्त. आता आवरून बिवरून टाकाटक आता नाशिकला निघावा. आणि अजून बी रात्रीची वरती गर्दी आहे बघा. गण 7 वाजून गेले तरी गर्दी, लोक येऊच राहिले आणि जाऊच राहिले वरती. आता मित्रांनो आम्ही निघालेलो आहे घराकडं. बघू शकता फुल अंधार अंधार कायम रे, अंधार झालेला आहे. चांदो बाहेर आ गए, देखो लाल 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 बघू शकता. हे बा चांदो मामा लाल लाल झाले, फुल पेटलेले आहे चांदो मामा. आता गाडी तर मी चालवणार आहे, तर चला निघतो आता. आता घराच्या रस्त्याने आहे आम्ही हायवेली. बघू शकता डायरेक्ट आपली 400च्या स्पीडने गाडी चालू आहे. कारण की एवढं पुढं दिसू राहिलं एकदम सडसडाट. आणि गाडीत तर काही दाखवू शकत नाही तुम्हाला, काही दिसणार नाही, अंधार आहे पूर्ण. हे बघू शकता, फक्त मी दिसल, डोळे चमकतील माझ्या. लाईट लावू का सरळ दिसते अशा स्पीड ब्रेकर आम्ही तिथून त्यांना ड्रॉप केलेलं आहे, सोडलेलं आहे त्यांच्या घराचं. बघू शकतो इकडं सोडलेलं आहे माग. बाय बाय, त्यांना बाय करावं. आता निघावं आपण. आजचा प्रवास झालेला आहे. आता पाणी बिणी पेने का, कपडे बिपडे चेंज, डायरेक्ट गोदडीत जायचं. सकाळी सकाळी 9 वाजता उठायचं. सकाळी सकाळी 9 वाजता उठायचं. तोंड बघू शकता, केस मम्मीचा अवतार झोपण्यासारखा अवतार झालाय. माझा अवतार पण तसंच झालेला आहे. तर चला बाय बाय, गुड नाईट, स्लीप टाईट, डोंट फाईट.